तिरुपति व्लॉग सीरीज़ के इस दूसरे वीडियो में मैं प्रसाद आप सभी का स्वागत करता हूँ। तिरुपति की पावन नगरी में सप्तगिरी पर्वत है। श्रद्धालु मानते हैं कि अगर जीवन में धन, नौकरी, सुख शांति या कोई मनोकामना पूरी करनी हो तो इन पवित्र सीढ़ियों को चढ़ना अनिवार्य है। यात्रा शुरू करने से पहले हर भक्त यहाँ विशेष पूजा करता है, जिसमें नारियल फोड़ना, अगरबत्ती और कपूर जलाना, साथ ही हल्दी, कुमकुम और गुलाल अर्पित करना, ये सब आस्था का प्रतीक है। ये पूजा दर्शाती है कि भक्त अपने अहंकार और बुरे विचारों को त्याग कर भगवान वेंकटेश्वर के चरणों में समर्पित हो रहा है। फिर भक्तजन संकल्प के साथ सीढ़ियाँ चढ़ना आरंभ करते हैं और मान्यता ये है कि तपस्या से उनकी मनोकामनाएं पूरी होती है। आज मैं प्रसाद, मेरे साथ मेरी अर्धांगिनी रुद्रानी और मेरी बहन दीपू इस पावन परंपरा में सम्मिलित होकर अपनी भक्ति अर्पित करते हैं। तो आइए देखते हैं आज का ये व्लॉग कैसा होता है। तर आज तारीख आहे 26 जुलै 2025 आणि आज मेन टास्क आहे आपल्याला पायऱ्या चढायचे आहेत। आत्ता जस्ट तिथं पहिली पायरी चढत असताना आपल्याला एक छोटीशी पूजा करावी लागते, ते झालेली आहे। आता इथून नॉनस्टॉप आपण पायऱ्या चढणार आहोत। टाइम जर बघायला गेलं एक्झॅक्ट 1 सेकंड मी टाइम सांगतो तुम्हाला। ओके, टाइम आता झालेला आहे सकाळचे 9:48। सो चेक करूयात की आपल्याला एक्झॅक्ट टोटल टाइम किती लागेल। ओके, जब भक्तजन सप्तगिरी की सीढ़ियाँ चढ़ते हैं तब हर सीढ़ी केवल पत्थर नहीं रहती, वह श्रद्धा और विश्वास का प्रतीक बन जाती है। हाथों में हल्दी कुमकुम जल में मिलाकर हर भक्त अपनी उंगलियों से सीढ़ी को स्पर्श करता है, मानो हर कदम अपनी आस्था अंकित कर रहा हो। कुछ श्रद्धालु कपूर जलाकर पायदान को पवित्र करते हैं। ज्योतियों में केवल अग्नि नहीं बल्कि उनकी मनोकामना और प्रार्थना भी जलती रहती है। हर सीढ़ी चढ़ते हुए मन में यही भाव रहता है कि जैसे जैसे कदम ऊपर बढ़ रहे हैं वैसे वैसे आत्मा भगवान वेंकटेश्वर के करीब पहुंच रहा है। यात्रा के दौरान यह पहला विशाल शिला है जिसका नाम थालयेरु गुंडू कहते हैं। ये भगवान श्री अंजनेय स्वामी की चरण मुद्राएं हैं। भक्त मानते हैं कि इस चट्टान को छूने से पैर दर्द दूर होता है और यात्रा सहज बनती है। सो आत्तापर्यंत टोटल 50 पायऱ्या आमच्या कंप्लीट झालेल्या आहेत। त्या 50 पायऱ्या कंप्लीट होत असताना 2 ते 3 मंदिर होते, साइड बाय साइड 2 ते 3 सिक्युरिटी चेक होते, जिथे तुमचे बॅग्स अँड खिसे वगैरे तपासण्यात येतात। ओके, सो आता ऑलमोस्ट आमच्या पायऱ्याची जर्नी जो ट्रेक आहे तिरुपतीचा तो स्टार्ट झालेला आहे। टोटल या ट्रेकमध्ये 3 जण आहोत। हा माझ्या लाईफचा जवळपास 6वा ते 7वा ट्रेक आहे। लास्ट ट्रेक मी केला होता 2023 मध्ये, जो की लग्नानंतर माझा आणि रुद्राणीचा पहिला ट्रेक होता। हा आता लग्नानंतरचा दुसरा ट्रेक आहे। यावेळेस माझ्यासोबत रुद्राणी, मी आणि माझे लहानसे सुद्धा। आज मुझे सौभाग्य मिला है कि मैं अपनी पत्नी रुद्राणी और बहन दीपू के साथ इन पवित्र सीढ़ियों पर चढ़ रहा हूँ। 300 सीढ़ियाँ हमने बिना किसी दर्द की पूरी की। सचमुच यह केवल एक यात्रा नहीं बल्कि आशीर्वाद का अनुभव है। 400 पायऱ्या आत्तापर्यंत कंप्लीट झालेत। वॉर्मअप ऑलरेडी झालेला आहे। हळूहळू थोडं थकवायला चालू झालेला आहे। अगोदरचं स्टॅमिना वेगळं होतं जेव्हा लहान होतं, आता जसं मोठे व्हायलो गुडघे पाय ऑटोमॅटिक उत्तर द्यायला चालू होतं बिना अभ्यासाचं। ओके, इकडून बघू शकता लोक यहाँ कंटिन्यूस चालू आहेत। आरामसे शांतीत क्रांती करायचं, चिल। सो राईट नाव टोटल आमचे 700 पायऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत विदाउट सिटिंग। 10:25 झालेले आहेत। सो दीपूताई न जेवण करता आली होती, त्यामुळे ती थोडंसं आता खाऊन घेत आहे, कारण आम्ही वरून खाली आलो होतो। कारण जर पोटभर जेवण करून आला
तर खाली येत असताना मळमळ करतं. त्याच्यामुळं आम्ही कमीच खाऊन निघालो होतो. डिपोटे तर एम्प्टी स्टमक होते. अँड आता 10:26 झालेले आहेत. टोटल आमचे पायऱ्या कम्प्लीट झालेल्या आहेत 700. ओके, चलू द्या, तुम्ही कोणाचीच वाट बघू नका. सो रुद्राणी, आपलं हे सेकंड टाइम पायऱ्या चढण्याचा एक्सपिरियन्स आहे. लास्ट आपण 2023 मध्ये चढलो होतो सोबत आणि आता 2025 मध्ये 700 पायऱ्या झालेत. काय एक्सपिरियन्स आहे? मागच्या वेळेस तुझं वजन कमी होतं. लास्ट टाइम तू जेव्हा आले होतेस तुझं वजन अराउंड 40 to 50 मध्ये होतं. आता 60 मध्ये आहे. कसं वाटत आहे तुला? थकवा यायला का? अरे सांग तर, सांग ना. मी एकदम तंदुरुस्त आहे. मजा उडलेली सर्व ताज आहे. आणखीन जास्त चढायचं. मी एकदम तंदुरुस्त आहे. सर्व ताज आहे. बरोबर. प्रभु का नाम लेते लेते हमने 1000 सीढ़ियाँ पूरी कर ली. कई लोग थक गए, कोई बैठकर विश्राम कर रहा है और कोई भी रुकने का नाम नहीं ले रहा. यही तो है भक्ति. भले ही थकान शरीर को रोक सकती है, लेकिन आस्था कदमों को आगे बढ़ाती रहती है. टोटल 1150 पायऱ्या कम्प्लीट झालेल्या आहेत ॲट दिस मोमेंट. इथून स्टील आणखी स्ट्रेटच आहेत 1200-1250 पर्यंत. सो लास्ट टाइम आमचा एक्सपिरियन्स आहे. लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलो होतो अशाच पद्धतीनं गडबड करत एकदम फास्ट भूतपाठी मागे लागल्यासारखं पायऱ्या चढत होतो. बट यावेळेस तशी स्ट्रॅटेजी नाही आहे. यावेळेस टेन्शन नाही लेने का, आराम से लेने का अशी स्ट्रॅटेजी आहे. इन शॉर्ट, एक पायऱ्या शांतपणे चढायचं, वर बघायचं लाईक दिस. आणखी एक चूक लास्ट टाइम झाली होती ती म्हणजे दर 100 पायऱ्या चढलं किंवा 200 पायऱ्या चढलं की थांबायचं, पाणी प्यायचं किंवा काहीतरी थोडंफार फॅन्टा कोल्ड्रिंक्स वगैरे घ्यायची किंवा कोणी ग्लुकोज पितात तिथं. टेट्रा पॅक आहेत, ORS वगैरे. यावेळेस तसं नाही केलं. पोटाला जितकं हलकं ठेवता येईल तितकं हलकं ठेवलेलं आहे. पाणी सुद्धा खूप वेळेस असं होतं की पायऱ्या चढल्या की खूप तहान लागते, म्हणून माणूस काय करतं, बसल्याबरोबर गट अर्धा लिटर पाणी पिऊन जातं. बट तसं पण करायचं नाही. 1-2 घोट प्यायचं, शांत राहायचं. जितकं तुम्ही हलकं राहता तितके जास्त तुम्हाला सोपं जाईल. 1500 सीढ़ियाँ. दिल और दिमाग बस एक ही बात कह रहे थे, मत रुक, मत थम, धीरे धीरे सही लेकिन चलते रहो. यही तो है इन पवित्र सीढ़ियों का संदेश. सो आता बघू शकता इथे 2000 पायऱ्या 2000 पायऱ्या आमचे टोटल कंप्लीट झालेल्या आहेत. 11:46 झालेले आहेत. प्लस पॉइंट एकच आहे, पाणी फक्त कमी पिलं. अर्ध्या लिटर पेक्षाही कमी पाणी पिलेलं आहे. जास्त पॉज न घेता हळूहळू चढत आहोत. आणि मागच्या 2-3 दिवस झालं आपल्या देगलूरचं पाणी नसल्यामुळं कुठं ना कुठं ऍसिडिटी होते. त्याच्यासाठी बेस्ट उपाय आहे बनाना. सप्तगिरी ट्रैक करते समय रास्ते में आपको बहुत सारे दुकानें मिलेंगी जहाँ पे आपको मिनरल वाटर, वेफर्स, कोल्ड ड्रिंक्स, साथ ही साथ ORS और बहुत सारे फल फूल, ऐसे बहुत सारी चीज़ें आपको मिलेंगी जो आपका पेट भर सके. लेकिन आप उतना ही खाइए जितना आपके हेल्थ के लिए अच्छा हो, ताकि आपका पेट खराब ना हो सके. जेव्हापासून ट्रेक स्टार्ट झाला तेव्हापासून सगळे पायऱ्या असं स्ट्रेट होते. टोटल 2200 पायऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत. आणि 2200 पायऱ्या कंप्लीट झाल्यानंतर अशा प्रकारचं एक मोठी कमान येते. ही कमान तुम्हाला खालून जेव्हा बॅग्स वगैरे चेक होतात टोलच्या तिथे हे कमान तुम्हाला दिसत असेल संध्याकाळी लाईटच्या उजेडामध्ये. सो आता इथपर्यंत सगळे पायऱ्या स्ट्रेट होते. इथून सगळे पायऱ्या आता बंद होणार. आता फक्त एकदम स्ट्रेट चालत जायचं आपल्याला. ओके, या पूर्ण बॉडी आता थोडं पेन करत आहे. एक मात्र सहारा आहे केळं, तेच खाऊन आता आराम करायचा आहे.
वीडियो में आप जो जगह को देख रहे हो उसका नाम है गाली गोपुरम। ट्रैक करते समय अगर किसी पिलग्रिम की तबीयत ख़राब हो जाए तो हॉस्पिटल की फैसिलिटी गाली गोपुरम में ही आपको मिल जाएगी। साथ ही साथ कोविड से पहले जितने भी यात्री ट्रैक करते थे उनको फ्री दर्शन का एक टिकट मिलता था, लेकिन कोविड के बाद वो फैसिलिटी बंद की गई है। अगर किसी को बिना बुकिंग के टिकट चाहिए तो आपको नीचे तिरुपति के रेलवे स्टेशन पे ही मिल जाएंगे या श्रीनिवासम कॉम्प्लेक्स में आपको विज़िट करना पड़ेगा। वहाँ ही आपको बिना बुकिंग के टिकट्स तात्काल में मिल सकते हैं। आणि जवळपास 2200 पायऱ्या कंप्लीट ऑलमोस्ट झालेल्या आहेत। सगळे यात्रेकरू जे डब्बा वगैरे आणलेला आहे ते इथं असं बसून डब्बा वगैरे खातात। इफ इन केस तुम्ही डब्बा आणला नसेल तर तुम्हाला इथं खूप सारे फूडचे दुकानं आहेत, फूड स्टॉल्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅगी, डोसा, त्याच्यानंतर भेळ असेल, भेळ, चिप्स, कोल्ड्रिंक्स, इडली सगळ्याच गोष्टी तुम्हाला मिळेल। ओके, सो आपण आता असं एक 5 ते 10 मिनिटाचा इथं ब्रेक घेऊयात। ओके, सो 2200 पायऱ्या झाल्यानंतर जो आमचा फूड स्टॉप होता तो फूड स्टॉप तिथे जवळपास व्यवस्थित 10 ते 15 मिनिटात प्रॉपर आम्ही मॅगी वगैरे खाऊन घेतलं। हे दोन मी बनाना अँड आता वाजलेले आहेत 12:19 सकाळचे। सो टार्गेट आमचं असं आहे की दुपारी 2:30 ते 3 पर्यंत आपल्याला वर जायचं आहे। पाहू काय होतं ते। आतापर्यंत सगळे स्ट्रेट एकदम पायऱ्या होते, आता इथून जो रस्ता आहे तो फटाफट चालत जायचा आहे। वाटेमध्ये रस्त्यामध्ये हनुमानाचं एक मंदिर पण आहे आणि फॉर्च्युनेटली आज शनिवार आहे, हे लपलाली म्हणजे नाटक करायला रस्त्यामध्ये एक शनिवार मारुतीचं मंदिर पण आहे आणि आज श्रावणातलं पहिला शनिवार असल्यामुळं आपल्याला तिथे दर्शन पण घ्यायचंय। फॉर्च्युनेटली 2 चांगल्या गोष्टी घडल्या या ट्रिपमध्ये की श्रावण महिन्यातल्या पहिल्या शुक्रवारी तिरुपतीच्या मेन मंदिरात आमचा अभिषेक झाला 2007ला काढलेला तिकिटाचा, आणि आज श्रावण महिन्यातल्या पहिल्या शनिवारी पायऱ्या चढणे झाल्या। पहिल्या शुक्रवारी देवाचं दर्शन झालं, पहिल्या शनिवारी पायऱ्या चढणे झाल्या आणि मारुतीचं मंदिराचं दर्शन सुद्धा होतं, जे की एक मोठा स्टॅच्यू आहे मारुतीची मूर्ती। तुमच्यापैकी अनेक जण जेव्हाही तिरुपतीला आले असतील कधी ना कधी ते एक्सप्लोर केलेच असतील। ओके, बघा माझ्यासोबत कोण आहे, चर चालू आहे। कशी आहे टेस्ट? तुमच्या मुलींना एवढं हे कसं काय आवडतं का असले खट्टे मिठे पदार्थ? चांगला गोड आहे, कंटिन्यू। सीढ़ियों के बीचों बीच यह भव्य हनुमान जी का मंदिर है और आज का दिन भी विशेष है क्योंकि श्रावण मास का पहला शनिवार। भारतीय संस्कृति में शनिवार का दिन हनुमान जी को समर्पित माना जाता है। भक्त मानते हैं कि इस दिन उनकी पूजा से हर बाधा दूर होती है और चढ़ाई की थकान भी शक्ति में बदल जाती है। यही कारण है कि आज यहाँ हर चेहरा केवल आस्था से चमक रहा है। सो जेव्हा पण आम्ही इथे येतो हनुमानाला पाया वगैरे पडत असतो, बट आजचा दिवस थोडासा स्पेशल आहे। आज श्रावणातला पहिला शनिवार आहे, त्याच्यामुळं आपल्याला हे सर्व गोष्टी करायच्या आहेत। रिच्युअल्स असतात जे आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत आणि फॉलो करावं लागतात। ओके,
सो मारुती राया व्हिडिओमध्ये यायला पाहिजे, त्याच्यामुळे मी थोडंसं अशा पद्धतीने शूट करत आहे. सो आता करंट सिच्युएशनमध्ये जो टाइम झालेला आहे ते दुपारचे 1:38 झालेले आहेत आणि जवळपास आमचे आत्तापर्यंत 2700 ते 2800 पायऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत. ओके, आता इथून पुढची जर्नी आपण करूया. सो हा जो स्टॉप आहे हा अतिशय महत्त्वाचा स्टॉप आहे आमच्या जर्नीमध्ये. मागच्या वेळेस पण त्याच्या अगोदर पण जेव्हाही तिरुपतीच्या पायऱ्या चढण्याची बारी यायची मी कंपल्सरी इथं पाया पडायचो. ओके, एक्झॅक्ट मी इथं तुम्हाला व्ह्यू शो करतो. सो या मुवमेंटला जे चालायचे आहेत ते पूर्ण पायऱ्या संपले. ओके, इथून एक रस्ता अगोदर हा चालत आल्यानंतर एक रस्ता असा जात होता, तिथून तुम्हाला रस्ता टर्न करून त्या साईडला जावं लागत होतं. बट कंटिन्युअस रस्त्यावर ट्रॅफिक जामचा इश्यू येत असल्यामुळं ते आता बंद करून रोडवरून असा एक वॉक थ्रू करण्यात आलेला आहे. एक ब्रिज बनवण्यात आलेला आहे जे की डायरेक्ट समोरच्या साईडला ऑपोजिट फुटपाथला कनेक्ट होत आहे. जवळपास आता इथून 1 ते 1.5 तासाचं टोटल ट्रेक एम्प्टी आहे, राहिलेला आहे. आता टाइम झालेला आहे दुपारचे 2:18. या रस्त्यावरून ब्रिजच्या साहाय्याने आपण तिकडे येतो. आता टाइम झालेला आहे एक्झॅक्ट 2:18. सो बॉडीचं पूर्ण पेन करत आहे, पण ऑप्शन नाहीये, चलाव तर लागणारच आहे. व्यंकटरमणा गोविंदा. इकडे बघू शकता येणाऱ्या गाड्या. चलायची एक मजा आहे. तुमच्या सोबत जर तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, चुलत भाऊ चुलत बहीण, असं 5 ते 6 जणांचा ग्रुप असेल ना, चलायला उलट जास्त मजा येते आणखी सगळ्यांसोबत. तर जेव्हा येणार असाल तर मेकश्योर करा फॅमिली असायला पाहिजे. एकट्या दोघांमध्ये तेवढी मजा नाहीये. फॅमिली राहिला तर तुम्हाला वेळ लागेल, बट पायऱ्या लवकर कटतील आणि एंटरटेनमेंट होईल, तुमचे मेमरीज होतील. बट तुम्ही जर दोघं तिघं राहिलात, तुम्ही 2-2.5 तासच पायऱ्या सोडून जाता, बट मेमरीज शिल्लक राहणार आहेत. सो ट्रॅव्हल फॉर क्रिएटिंग मेमरीज, मार्क द वर्ड. सो फायनली आता आपण पोहोचण्याच्या मार्गावर आहोत. हीच ती कमान आहे, हाच तो मंदिर आहे जिथं पायऱ्या एंड होतात. म्हणजे हे जे चलायचं ट्रेक आहे, जे रस्त्यावरून आम्ही चालत आहोत, ते एंड होऊन तिथून कंटिन्युअस पायऱ्याचा ट्रेक वापस चालू होतो. ओके, सो टाइम झालेला आहे आता दुपारचे 2:38. लेट्स सी इथून पुढची जर्नी कशी असेल. मेरे हमसफर मेरे जीवन साथी आ जाओ. ये रहे मेरे हमसफर मेरे जीवन साथी. 7 जन्मापैकी यांच्या मते पहिले जन्म आहे, माझ्या मते मी नंतर सांगतो. चल नाटक कर नको. सो आता जे चालायचा जो पूर्ण ट्रॅक होता तो ऑलमोस्ट चालायचा ट्रॅक संपलेला आहे. एक ॲम्ब्युलन्स आता गेली, त्याच्यामुळे हे सगळ्या गाड्यांना अडवून ठेवलं होतं. ॲम्ब्युलन्स गेल्यानंतर सगळी ट्रॅफिक आता रिलीज होत आहे. ओके, सो आता करंट सिच्युएशन मध्ये मोक्कालमित्ता गोपुरम या ठिकाणी मी आहोत, असं काहीतरी नाव आहे. तिरुपती ते तिरुमला या सप्तगिरी पायऱ्यांवर सुमारे 2910 पायऱ्यापासून 300 पायऱ्या खूपच तीव्र चढाईच्या आहेत. मोक्कल्ला म्हणजेच गुडघे,
त्यामुळे या भागाला गुडघ्यावरून चढण्याची जागा असे म्हणतात. ही चढाई इतकी कठीण आहे की भक्त त्याला दंडवत समर्पण मानून गुडघ्यावरून चढतात. श्रद्धा अशी आहे की जेव्हा आपण अहंकार व ताकद बाजूला ठेवून पूर्ण नम्रतेने चढतो तेव्हा श्री व्यंकटेश्वराची कृपा अधिक मिळते. आज मी आणि रुद्राणी असा अनुभव घेतला की मक्कलमेट्टा गोपुरम जिथे गुडघ्यावरून पायऱ्या चढतात, त्या पायऱ्या चढत असताना प्रत्येक पावलात वेदना होती, पण त्या वेदनेतही भक्ती दडलेली होती. ही केवळ चढाईच नाही, ही आपल्या अहंकाराचं समर्पणात रूपांतर करण्याची साधना आहे. श्रद्धा अशी आहे की जो या पायऱ्या गुडघ्यांवरून चढतो त्याला व्यंकटेश्वराच्या दर्शनाचा लाभ दुप्पट प्राप्त होतो. फायनली चढणं झालं. तिचे 11-21 वॉटेवर जे चढायचे होते ते पायऱ्या. तेवढीची इच्छा आहे देवाला की देवा माझी इच्छा पूर्ण करणं गेलास तरी चालेल, रुद्राणीची इच्छा पूर्ण कर, कारण मला माहित आहे तिची इच्छा कधीच चुकीची नसणार आहे. किंवा इव्हन कोणतीही वाईफ तिनं तिच्या फॅमिलीबद्दल किंवा नवऱ्याबद्दल चुकीचे विचार करणार नाही. सो या मोमेंटला 3000 पायऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि आता जो टाइम झालेला आहे 2:53 झालेले आहेत. ओके, पहिले 1000 तर आमचे एका तासाच्यात झाले होते, बट नंतर प्रॉब्लेम जात आहे. सो लेट्स सी राहिलेले 650 साठी किती वेळ लागेल. फायनली आत्ता 3500 पायऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत आमचे आणि आता टाइम झालेला आहे दुपारचे 3:21. शेवटचं जे आता राहिलेले 100 ते 150 पायऱ्या आहेत ते खूप टफ आहेत. पाय प्रत्येकांचे उत्तर देत आहेत. पाणी पिऊन पोट भरलेलं आहे, कारण दुसरं काही खाल्लं तर स्पीड कमी होते. झालं थोडंच राहिलेलं आहे. 3600 सीढ़ियाँ पूरी करने के बाद यह अंतिम पूजा अब हर पसीने की बूंद भक्ति में बदल चुकी है. ये केवल एक ट्रैक नहीं बल्कि आत्मा की साधना और आस्था की परीक्षा है. हर इंसान को जीवन में कम से कम एक बार इस अनुभव से ज़रूर गुजरना चाहिए, क्योंकि तिरुमला इस पवित्र राह पर चलते हुए हम केवल सीढ़ियाँ नहीं चढ़ते, हम अपने अस्तित्व को भगवान वेंकटेश्वर के चरणों में समर्पित कर देते हैं. सो फायनली आता 3:31 झालेले आहेत. अँड या मोमेंटला येऊन तुम्ही आता बघितलं असाल व्हिडिओमध्ये फायनल पूजा असते. पूजा करून नारळ फोडून समाप्त. सेकंड टाईम आमचा ट्रॅक कंप्लीट झालेला आहे दोघांसोबत. जवळपास सकाळी टाईम तर तुम्हाला माहितीच आहे कितीला स्टार्ट केला होता. 3:30 झालेले आहे आणि टोटल पायऱ्या जे कवर केला आम्ही 3600 पायऱ्या. ओके, इथून आम्ही जाणार आहोत मंदिराच्या ठिकाणी. झालं पॉसिबल तर तिथे कळसाचं दर्शन घेऊया, कारण आमचं ऑलरेडी एक दर्शन कंप्लीट झालेलं आहे. ओके, सो स्टेअर्सचा जे व्लॉग होता किंवा 26 तारखेचे जे पूर्ण टोटल व्लॉग होता त्यासाठी एवढंच. भेटूयात 27 तारखेच्या ब्लॉगमध्ये. तर आज तारीख आहे 27 जुलै. आता वाजलेले आहे संध्याकाळचे 5:41 आणि आज आम्ही आलेलो आहोत गोविंदराज येथे, जे की तिरुपती या नावाने फेमस आहे. बालाजीचे जे भाऊ आहेत, भगवान बालाजीचे मोठे भाऊ, त्यांचं इथं मंदिर आहे. सो इथलं मार्केट आहे, कसं असेल काय नाही आपण एक्सप्लोअर करूयात. मंदिरमध्ये ॲज ऑलवेज मोबाईल अलाउड नाही आहे, बट मंदिर परिसर कसा असेल काय नाही मी तुम्हाला शो करेन. कॅमेरा चालू आहे ना. स्वतः इथं गोविंदराजच्या मंदिरामध्ये एलिफंट आहे. आमचा अनुभव एलिफंट क्रेज आहे. ओके, आणि त्याची रिॲक्शन आपण कॅमेरामध्ये कॅच करूयात एक्झॅक्ट कशी असेल. रुद्राणी तू समोरच्या साईडला आहे, त्याला एलिफंट दाखव. ओके, अगोदर ह्याच्याकडे शोध आणि मग ह्यानं जेव्हा एलिफंटकडे बघेल एलिफंटकडे शोध. ओके, मग एलिफंट बघ. और इस तरह हमारी तिरुपति यात्रा पूर्ण हुई. सप्तगिरी की सीढ़ियाँ चढ़ते हुए, आंधी बारिश सहते हुए, हर कदम पर श्रद्धा और विश्वास की शक्ति ने हमें आगे बढ़ाया. भगवान वेंकटेश्वर के दर्शन से आत्मा को शांति मिली और उनके चरणों में हर थकान, हर पीड़ा पल भर में मिट गई. परंतु यात्रा यही खत्म नहीं होती.
तिरुमला से उतरकर जब हमने उनके छोटे भाई श्री गोविंदराज स्वामी के दर्शन किए, तब लगा मानो इस यात्रा का प्रत्येक अध्याय अब संपूर्ण हो गया। आज हमारी तिरुपति यात्रा का समापन है, लेकिन यह केवल एक यात्रा का अंत नहीं बल्कि जीवन भर याद रहने वाला अनुभव है। एक ऐसा अनुभव जो हमें याद दिलाता है कि ईश्वर के दरबार में जो भी आता है वह खाली हाथ नहीं लौटता। तो जब भी अवसर मिले एक बार अवश्य तिरुपति आइए, सप्तगिरी की सीढ़ियाँ चढ़िए, तिरुमला बालाजी के चरणों में झुकिए और इस दिव्य आशीर्वाद का अनुभव कीजिए। यही है हमारी तिरुपति यात्रा का संदेश, श्रद्धा और विश्वास और परम आशीर्वाद। आता मी त्या मोमेंटला आलेलो आहे की इथून आता पूर्ण ढालान चालू होतं आहे आणि पिट्टूवाले लोक, पालखीवाले हे गाणे लावून जातात। बट या मोमेंटला आल्यावर मला असं वाटत होतं की यार मी पण घोडा पालखी करावं की काय। बट आता मी तुम्हाला या मोमेंटवर एक नजारा दाखवतो, सगळं थकवा दूर होईल आणि आता असं वाटतं की एका मिनिटात पोहोचेल मी। हे बघा, यमुना मातेचं मंदिर। वेट, आपलं जो अल्ट्रा झूम आहे बसल्या ठिकाणी दाखवेल तुम्हाला। ओके, इथं बघू शकता, हे आहे यमुना मैयाचं मंदिर आणि रुद्राणी पण इथंच कुठेतरी असेल। ऑलरेडी तिथे जाऊन थांबलेली आहे। फोन लागत नाही आहे, नेटवर्कचा थोडासा इश्यू आहे। बट बघू शकता, हे यमुना मातेचं मंदिर। दिली नाहीस की